नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत मुंबईकरांसाठीची एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी. गेल्या काही दिवसात कोरोनाचा मुंबईतला उद्रेक आता कसा निम्म्यावर आलाय ही पॉझिटिव्ह बातमी आपल्याला बघायची आहे. त्याचबरोबर गुजरातमधून आता रिलायन्स ग्रुपनं महाराष्ट्रासाठी मोठा मदतीचा हात दिलेला आहे. प्राणवायू अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी धावून आला. ही बातमी सुद्धा सविस्तरपणे आपल्याला बघायची आहे. लसीकरणाबद्दल नेमकी काय उपाययोजना केल्या जात आहेत त्या सुद्धा आपल्याला बघायच्यात. आणि ग्रुप ॲडमिनसाठी हायकोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय, दिलासा दिलाय. या सगळ्या बातम्या बघूया, पण सुरुवातीला हेडलाईन्स. ठळक बातम्या. प्रायोजक कॉटन किंग ऑफ 100% कॉटन रेडीमेड. बुलेटिनच्या सुरुवातीला तीन महत्त्वाच्या बातम्या मुंबईकरांसाठी, महाराष्ट्रासाठी आणि सगळ्यांसाठीच अत्यंत दिलासादायक बातम्या म्हणाव्या लागतील. पण एक मात्र बातमी अशी आहे जी आपल्या सगळ्यांसाठी काहीशी संतापजनक असू शकते. कारण राज्यातल्या 49 खासदारांचा जो निधी आहे तो अजून सुद्धा पडून आहे. एका बाजूला आरोग्य सुविधांची प्रचंड वानवा जाणवते, दुसऱ्या बाजूला मात्र राज्यातल्या 49 खासदारांचा निधी खर्च झालेला नाहीये, तो धुळखात पडलेला आहे आणि त्याच्याबद्दल आता काहीसा संताप सुद्धा व्यक्त होतोय. दुसऱ्या बाजूला एक अत्यंत पॉझिटिव्ह बातमी ती ही आहे की मुंबईमध्ये आता लसीकरणाच्या बद्दलची जी मोहीम सुरू झालेली आहे त्या दरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा नाहीये. पण लसीकरण आता 1 तारखेपासून सुरू होणार की नाही याच्याबद्दलचा संभ्रम काहीसा जाणवतोय. मुंबई महानगरपालिकेनं त्याच्याबद्दल आपल्या ज्या अडचणी आहेत त्या मांडलेल्या आहेत. त्यामुळे 1 तारखेपासून मुंबईमध्ये लसीकरण जे 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना होणार होतं ते पूर्ण क्षमतेने होईल की नाही याच्याबद्दल मात्र संभ्रम आहे. तर तिसरी महत्त्वाची बातमी नागपूर जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराची आहे. सालाई गोंधणी प्राथमिक आरोग्य केंद्रात बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर तिथं धुळखात पडलेत. 3 वर्षापासून रुग्णालयातली इमारत तयार आहे, पण प्रशासकीय मंजुरी अभावी आंतररुग्ण सेवा आणि बाह्य रुग्ण सेवा सुरू नाहीये. त्यामुळे सर्वसामान्यांना आज बेडसाठी दारोदार फिरावं लागतंय. या तीनही बातम्या अगदी आपण सविस्तरपणे बघूया. सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे राज्यातल्या 49 खासदारांचा जो खासदार निधी आहे तो धुळखात पडलेला असल्याची बाब समोर आलेली आहे. खरं तर या खासदारांना विकास निधी मिळतो, पण यावर्षी तो विकास निधी खर्च झालेला नाहीये. कोरोनासाठी तो राखीव ठेवण्यात आलेला होता, पण खासदार निधी सुद्धा वापराच्या विना पडून असल्याची एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये आजही वैद्यकीय पायाभूत सोयीसुविधा नाही आहेत. सर्वसामान्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय, त्याची वानवा आहे. एकीकडे वैद्यकीय पायाभूत सुविधा उभा करायला पैसे नसल्याची कारणं दिली जात आहेत, मात्र त्याच वेळेस राज्यातल्या 49 खासदारांचे तब्बल 196 कोटी रुपये वापराच्या विना पडून आहेत. या सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे, मात्र केंद्राकडून हा निधी देण्यात आलेला नाही असं स्पष्टीकरण काही खासदारांनी दिलंय. सर्वपक्षीय राजकीय अनास्थेमुळे ही स्थिती झाल्याचा आरोप होतोय. केंद्र सरकारनं तातडीनं हा निधी खासदारांना द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे, तर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केंद्र सरकार हा निधी लवकर देईल अशी माहिती दिली आहे.
जो खासदार निधी केंद्राकडून मिळतो, दरवर्षी 5 कोटी रुपयांचा हा निधी मिळतो, यातला मागील अनस्पेंड निधी जो आहे तो 196 कोटी रुपयांचा निधी अजूनही केंद्र सरकारकडे पडून आहे आणि त्यानंतरच्या वर्षात हा खासदार निधी देण्यातच आलेला नाही आहे. आत्ता देशाची जर गरज बघितली, मतदारसंघातली जर गरज बघितली, तर कोविडसाठी सुसज्ज आरोग्य व्यवस्था उभी करणं ही आत्ता खरी गरज आहे. आणि त्यामुळे आत्ता जर हा निधी वापरता आला नाही तर मग त्या निधीचा उपयोग काय, असा एक उद्विग्न प्रश्न मनात खरं तर निर्माण होतो. महाराष्ट्रातले जेवढे खासदार आहेत, लोकसभा आणि राज्यसभा मिळून, यांचा आज 208 कोटी खासदार फंड पडून आहे, म्हणजे वापरलाच गेला नाहीये. हा सगळा गेल्या आठवड्यामध्ये 196 कोटी होता. आता हा सगळा फंड वापरता येईल का? निश्चितपणे वापरता येईल. केंद्र सरकारने, राज्य सरकारने ठरवलं तर हा खासदार फंड ज्यांचे ज्यांचे रिकाम्या जागा आहेत, जसे हॉटेल्स असतील किंवा मंगल कार्यालय असतील, जिम्स असतील, फॉर दॅट मॅटर मोठमोठी स्टेडियम्स आहेत, ह्या जर कोविड सेंटरमध्ये कन्वर्ट केल्या तर लोकांना रोजगार मिळेल, उत्पन्न मिळेल. ज्यांचे ज्यांचे धंदे ठप्प आहेत त्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण होईल. दरम्यान या सगळ्या विषयाच्या बद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस की सगळ्या खासदारांचा जो खासदार निधी असेल तो त्यांना इतर कामासाठी वापरता येणार नाही, तो आता कोविडच्या कामासाठी केंद्र सरकार वापरणार आहे. त्याची घोषणा होऊन वर्ष झालं, पण ना तो निधी खर्च झाला, ना खासदारांना मिळाला. का ही परिस्थिती ओढावली? का तो आजही धुळखात पडून आहे? विलास, अत्यंत दुर्दैवी माहिती ही खरं तर MP लाडच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर खासदारांना, देशभरातल्या खासदारांना जो स्थानिक विकास निधी दिला जातो दरवर्षी 5 कोटी रुपये इतका, त्याच्यापैकी जवळपास 196 कोटी रुपये ही अनस्पेंट अमाऊंट आहे गेल्या वर्षीची. आपण पाहतोय या वर्षभरामध्ये, गेल्या वर्षी आणि या वर्षभरामध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा नसल्यामुळं ग्रामीण भागामध्ये जी काही हाराकिरी झाली आहे रुग्णांची किंवा नातेवाईकांची, रस्त्यावरती जीव सोडावे लागतात, या सगळ्या गोष्टी या टाळता येऊ शकल्या असत्या का या फंडच्या माध्यमातून? हा खरा प्रश्न आहे. याचं कारण राज्यभरातल्या सगळ्या खासदारांचा मिळून जवळपास 196 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो निधी पडू नये, ज्याच्यामध्ये किमान ऑक्सिजन बेडसारख्या सुविधा ज्या आहेत, CCC सेंटर्स जे आहेत, ती उभी करता आली असती. काही लोकांना, डॉक्टर्सला इन्कॉर्पोरेट करून त्यांना रोजगार देता आला असता, नर्सेसला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर किमान आरोग्य व्यवस्था जी आहे ती, आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या या ग्रामीण भागातल्या नागरिकांना देता येऊ शकल्या असत्या. मात्र आजची परिस्थिती अशी आहे, आता लोक हे खासदारांना अप्रोच होतात, मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते हा निधी जो आहे तो खर्च करू शकत नाहीत. एकीकडं केंद्र सरकारकडून हा निधी कोविडसाठी वापरावा असं सांगण्यात आलेलं होतं, मात्र हा निधी जो आहे तो अदाच करण्यात आला नाही किंवा रिलीज करण्यात आला नाही असा आक्षेप विरोधी पक्षाच्या खासदारांचा आहे. मी गिरीश बापट यांच्याशी सुद्धा बोललो, ते संसदीय कामकाज समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की MP लाडचा जो फंड आहे, म्हणजे हा खासदार निधी जो आहे तो इतर कामांसाठी सरकारला वापरता येत नाही, त्याच्यामुळे तो खासदारांनाच द्यावा लागेल आणि खासदारांना तो लवकरात लवकर दिला जाईल. या सगळ्यामध्ये जी मागणी होती ती, जर सरकारला हा निधी इतरत्र खर्च करू द्यायचा नाहीये तर त्यांनी थेट अट टाकावी आणि एखादा प्रोग्राम सगळ्या खासदारांसाठी त्यांनी द्यावा, केंद्रीय स्तरावरती किंवा देशभरामधल्या सगळ्या खासदारांना, जेणेकरून ग्रामीण भागामध्ये या वैद्यकीय पायाभूत सुविधा देता येतील. मात्र हा निधी जो आहे तो अजूनही अनस्पेंट आहे. केंद्र सरकारकडे मागणीचा जो रेटा असायला हवा होता तो कमी पडलाय का खासदारांकडून, सर्वपक्षीय खासदारांकडून? यात केवळ एका कुठल्या पक्षाच्या खासदारांची ही भूमिका आहे अशातला भाग नाही. सगळ्याच सर्वपक्षीय खासदारांनी केंद्र सरकारकडे या बाबतीत दबाव निर्माण करायला हवा होता. इतक्या आणीबाणीच्या काळात, आरोग्य आणीबाणी असताना सुद्धा जर खासदारांना त्यांचे पैसे वापरता येत नसतील किंवा ते जर खर्च करत नसतील किंवा त्याबाबतचं गांभीर्य त्यांच्याकडे नसेल तर लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटतं हा त्यांचा पराभव असू शकतो. सर्वसामान्य नागरिक जे त्यांच्या दरवाजामध्ये जातात वैद्यकीय सोयी सुविधांसाठी, त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागत असणं हा नेतृत्वाचा खरं तर पराभव आहे असं म्हणायला हवं. नक्कीच. खरं तर हा जो मुद्दा आहे तो आता सगळ्यांनीच गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. एका बाजूला पैसे नाहीत म्हणून आरोग्य सुविधा नाहीत अशी ओरड करायची, दुसऱ्या बाजूला मात्र जे पैसे आहेत ते धुळखात पडलेले आहेत. या सगळ्याला नेमकं काय म्हणायचं? सर्वसामान्यांचे मात्र जीव चाललेत हे लक्षात घ्या. यानंतर बातमी मुंबईतून आहे. मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. खरं तर 1 तारखेपासून, 1 मे पासून राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांनाच
कोरोनाची लस उपलब्ध होईल असं राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असलं तरी मुंबई महानगरपालिकेने मात्र आता याबद्दल असमर्थता दर्शवली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 1 तारखेपासून 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांना कदाचित ही लस देऊ शकणार नाही। त्याचं कारण आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलेलं आहे। सरकारला ते तसं पत्र सुद्धा लिहिणार आहेत। पालिकेचं आरोग्य विभाग आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यात याबद्दल आज एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत या लसीकरणासाठी लागणाऱ्या सगळ्या बाबींचा आढावा घेण्यात आला। मग उपलब्ध असलेल्या संसाधनांमध्ये लसीकरण 1 मे पासून सुरू करणं शक्य होणार नसल्याचं ठरतंय आणि महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर मंगला गोमारे यांनी याबद्दलची माहिती दिली। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल हे मुख्यमंत्र्यांनी याबद्दल पत्र लिहिणार आहेत। त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, लस म्हणावी तेवढी उपलब्ध नाहीये। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 18 वर्षाच्या पुढच्या एका मोठ्या वर्गाला ही लसीकरणाची मोहीम कशी द्यायची, कशी राबवायची याच्याबद्दल अडचणी आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसर आहेत आपल्याबरोबर डॉक्टर मंगला गोमारे। आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मॅम 1 तारखेपासून 18 वर्षापर्यंतच्या सगळ्यांनाच लसीकरणाला सुरुवात होणार आहे, पण मुंबईतली परिस्थिती काय असेल? मुंबईमध्ये आता सध्या आपल्याकडे 132 लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत आणि एकंदर सद्यस्थिती आपण पाहतोय की लसीचा साठाचा कधी कधी आपल्याला तुटवडा जाणवतोय आणि हे करत असताना आपली प्रायोरिटी आहे 45+ एज ग्रुपसाठी आणि जर आपल्याला 18 साठी चालू करायचं असेल तर आपल्याला लसीकरण केंद्रांची संख्याही वाढवायला लागेल आणि त्याचं लसीचा साठाची आपल्याला खातरजमा करावी लागेल। त्यासाठी आम्ही सरकारकडे किंवा महाराष्ट्र शासनाकडे आम्ही आयदर थोडीशी आम्हाला डेट पुढे वाढवून द्या किंवा मग लसीचा साठाची खातरजमा करायला लागेल, तोपर्यंत आम्हाला त्याची काय म्हणायचं मुदत वाढ द्यावी असं आम्ही रिक्वेस्ट करू। पण मॅम समजा 1 तारखेला सुरू करायचं असेल, आपण असं गृहीत धरूया, तर किती मोठ्या प्रमाणावर साठा लागू शकतो आणि साधारणतः कितीच्या संख्येनं, म्हणजे किती ही संख्या आहे एज ग्रुप 18 ते 45 की इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते? नाही, 18 पासून पुढच्या सगळ्यांचं लसीकरण करायचं असेल तर मुंबईसाठी आम्हाला जवळपास 90 लाख काय म्हणतात लाभार्थ्यांची संख्या असेल, पूर्ण 90 लाख, म्हणजे 18 ते 45, 18 ते पूर्ण वरचे सगळे, म्हणजे ऑलरेडी आपण 45+ चालू केलेलं आहे, त्याची पण संख्या जवळपास 30 लाखाच्या वरती आहे लाभार्थ्यांची संख्या आणि आता 18च्या पेक्षा पुढे करायचं असेल तर ते पूर्ण 90 लाखाच्या जवळपास संख्या जाईल आणि ह्याचे सगळ्यांचे मॅनेजमेंट हे खूप त्याच्यामध्ये सुसूत्रीकरण असणं, त्याचे पूर्ण आखणी करणं हे खूप गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला नवीन केंद्रांची उभारणी करणं, त्याच्यासाठी लागणारं सगळं कोल्ड चेन इक्विपमेंट्स आहेत, त्याच्यासाठी लागणारा स्टाफ आहे, त्याच्यासाठी त्यांचं ट्रेनिंग होणं, प्रत्येकाला कोविन ॲपमध्ये कसं रजिस्टर करायचं, रिपोर्टिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत। हे सगळं करताना आपल्याला थोडासा वेळ आणखीन लागण्याची गरज आहे। धन्यवाद डॉक्टर गोमारे होत्या ह्या आणि ज्याने अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे न्यूज 18 लोकमतला की 1 मेला होणारं जे लसीकरण आहे, म्हणजे 18 वयोगट जे आहे त्याच्या वरच्या पुढच्या सगळ्यांसाठी, तर त्यासाठी सरकारकडनं मुदतवाढ मागितली जाते। एक मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये आयुक्त इक्बाल चहल यांनी तसे आदेश दिलेले आहेत की सरकारला आपण पत्र द्यावं लागेल, कारण जर बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर जर लसीकरण करायचं असेल तर तितकाच मोठा साठा पालिकेला प्राप्त होणं गरजेचं आहे आणि तो जर झाला नाही तर साहजिकच आहे लसीकरण होणार नाही आणि मग जो लॉकडाऊनचा मूळ हेतू आहे त्यालाही हरताळ फासला जाऊ शकतोय। प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर बातमी आहे लसीकरणावरून सुरू झालेल्या महाविकास आघाडीतल्या नाराजी नाट्याची। काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे की राज्यात लसीकरण हे मोफत असावं, सोनिया गांधी यांनी तशी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे असं सांगत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका मांडत एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून या संपूर्ण लसीकरणाच्या मोहिमेचं श्रेय घेण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्याबद्दलची स्पष्ट नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। सरकारचा कुठलाही अधिकृत निर्णय अद्याप झालेला नसताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते आणि त्याचबरोबर नेते मंत्री नवाब मलिक यांनी घोषणा केली, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट केलं। त्या सगळ्यावरून बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय आणि नाव न घेता त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। 1 मे पासून लसीकरणासाठी मोठा वर्ग जोडला जाणार आहे, त्यासाठी स्ट्रॅटेजी आखायला हवी असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं।
आपली जी लस कोरोनाच्या संकटामध्ये नागरिकांना द्यायची आहे, या बाबतीत आदरणीय सोनियाजी गांधी यांनी जाहीर केलं आहे की मोफतच लस मिळाली पाहिजे आणि त्यामुळे आमचं धोरण तेच आहे की नागरिकांना मोफत लस देण्यात यावी आणि त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही आग्रह धरलेला आहे आणि हा आग्रह ते निश्चितपणे मान्य करतील याची खात्री आम्हाला आहे. किमान त्यांनी सगळं समजून घेतलं पाहिजे आणि महाविकास आघाडीने एकवाक्यता केली पाहिजे. हे जरूर आहे की आपली वॅक्सिनेशन स्ट्रॅटजी जी आहे 1 तारखेपासूनची ती आपल्याला ठरवली पाहिजे, कारण आता खूप मोठा मास त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आहे आणि त्याच्यामुळे थोडी अव्यवस्था होण्याची शक्यता आहे, गर्दी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपली स्ट्रॅटजी त्या संदर्भातली मात्र सरकारने ठरवली पाहिजे. यानंतरची बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या परवडीची. खरं तर कोरोनाच्या संकट काळामध्ये मुंबईकरांना सेवा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून एसटी कर्मचारी हे मुंबईत दाखल झाले. गेली वर्षभर मुंबईमध्ये ते आपली सेवा बजावत आहेत, पण या काळात त्यांची प्रचंड परवड होतीये. त्यांना हाल अपेष्टांना सामोरं जावं लागतंय. हे चालक वाहक अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांची सेवा बजावत असताना सुद्धा त्यांच्या राहण्या खाण्यापिण्याची गैरसोय होतीये. प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होतंय. नाशिकहून आलेल्या शांतिवन डेपो बोरिवली इथल्या वाहन चालकांना चक्क बसच्या टपावर झोपावं लागतंय. रात्री खायला काही उपलब्ध होत नाही, त्यामुळे शिळं अन्न खाऊन त्यांना राहावं लागतंय. ही कर्मचाऱ्यांची व्यथा आहे. या दुरावस्थेची माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शांतिवन डेपोला भेट दिली आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. परिवहन आयुक्त शेखर चन्ने आता आपल्यासोबत या सगळ्या विषयाबद्दल बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत. शेखरजी, गेल्या वर्षभरापासून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या किंवा मुंबईकरांची सेवा देणाऱ्या या सर्व एसटी कामगारांची ही परवड का होतीये? सातत्यानं कधी ना महिना 15 दिवसात असा एखादा व्हिडिओ येतो, त्यांच्या गैरसोयीच्या अनेक बातम्या समोर येतात, पण त्यांची गैरसोय दूर होत नाहीये. असं का? त्यांना ही सापत्न वागणूक का दिली जाते? नाही, यामध्ये आपण एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की जवळपास गेल्या 1 वर्षभरापासून हे सर्व आमचे ड्रायव्हर कंडक्टरची मंडळी इथे मुंबईमध्ये बेस्ट सेवा देत आहेत आणि आमच्याकडे तेवढी राहण्याची व्यवस्था नाही, म्हणजे इतक्या लोकांसाठी आम्ही स्वतःची राहण्याची व्यवस्था करू शकत नाही. म्हणून या सर्व जवळपास 4,000 लोकांची व्यवस्था आम्ही मुंबईमध्ये वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये केलेली आहे. ही व्यवस्था करताना आपण हे बघितलं आहे की हॉटेल चांगल्या याचं असावं, त्यांची चांगली व्यवस्था व्हावी आणि त्यांचं कामाचं ठिकाण जे आहे तिथून ते जवळ असावं, हे आपण सर्वसाधारणपणे बघितलं. ही व्यवस्था चालू आहे. याच्यामध्ये थोडं कुठे मोठे तक्रारी आलेल्या आहेत, नाही असं नाही, परंतु ते फार कमी प्रमाण आहे. आज जी तक्रार आपण म्हणता आहात बोरिवलीची, त्याची मी स्वतः माहिती घेतलेली आहे. त्यांना थोडं लांब देण्यात आलं होतं, जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी लांब दिलं होतं. ही माहिती मिळाल्यामुळे तातडीने आम्ही ताबडतोब त्यांना जवळच्या हॉटेलमध्ये शिफ्ट केलेलं आहे. बरं सर, आणखीन एक तक्रार आहे, ती पण तुमच्या कानावर घालतो. ज्या हॉटेलमध्ये यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे, अक्षरशः तिथं कोणीही राहू शकत नाही, इतकी दुरावस्था असणारे हॉटेल जर त्यांना दिले जात असतील आणि एका रूममध्ये 7-7, 8-8 जण कोरोनाच्या संकट काळात जर राहायला त्यांना लावलं जात असेल, तर हे कितपत योग्य आहे? वस्तुस्थिती अशी आहे की एका रूममध्ये 3 लोकांना आपण ठेवतो आहे आणि साधारणपणे जे हॉटेल्स आपले ओयो हॉटेल्स आहेत किंवा कासा रूम्स आहेत, अशा पद्धतीचे जे हॉटेल्स आहेत जिथे आपलं म्हणजे यांच्याकरता वेगळे हॉटेल्स आपण केलेले नाहीत. जर जे आपले रेग्युलर हॉटेल्स आहेत जिथे इतर लोक किंवा बाहेरून कामाला येणारे लोक किंवा कुटुंब थांबून असतात, त्या रेग्युलर हॉटेल्समध्ये त्यांची आपण व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे आहेत असं नाही, एक मिनिमम क्वालिटी जी आहे हॉटेल्सची ती आपण मेंटेन केलेली आहे. त्याचसोबत आमचे जे अधिकारी आहेत ते तिथे व्हिजिट करून यांची कुठली दुरावस्था होत आहे किंवा कसे हे बघून याचा आम्ही रेग्युलर रिपोर्ट याचा घेत असतो. नक्की सर, आम्ही सुद्धा स्क्रीनवर सकाळपासून दाखवतोय या संदर्भातली बातमी. आम्ही ते व्हिडिओ फोटो सुद्धा दाखवतोय. जी दुरावस्था हॉटेलची आहे, कशा पद्धतीने या सगळ्यांना राहावं लागतंय. आशा एवढीच आहे की अत्यंत ग्रामीण भागातून आपलं सगळं मागे सोडून, आपले घरदार सगळं सोडून मुंबईची सेवा बजावायला आलेल्या या सगळ्या कर्मचाऱ्यांची किमान योग्य सुविधा तिथं त्यांना मिळावी, राहण्यासारखी व्यवस्था व्हावी, हीच अपेक्षा आहे. आशा करूया तुमच्याकडून त्याच्या संदर्भातली कारवाई लवकरात लवकर केली जाईल. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. यासोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी 100 खाटांचं सेंटर सुद्धा उभारलं जाणार आहे. रिलायन्स फाउंडेशनकडून एका बाजूला केवळ हॉस्पिटलची उभारणी नाही, सर्वसामान्यांना मोफत उपचारच नाही, तर या उपचारांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात पुरवठा सुद्धा आजपासून सुरू झालेला आहे. राज्यातल्या कोरोना बाधितांना सध्या ऑक्सिजनची प्रचंड मोठी कमतरता जाणवतीये आणि तीच कमतरता दूर करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून आज एक रेल्वे जामनगरमधून मुंबईमध्ये आलेली आहे आणि मुंबई त्याचबरोबर पुणे या ठिकाणी 3 टँकर्सच्या माध्यमातून हा ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय. परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रिलायन्सच्या उपक्रमाचं कौतुक केलंय. रिलायन्सचं तर मी मनापासून अभिनंदनच करेन, कारण जेव्हा जेव्हा देशावर आपत्ती आले त्यावेळेला रिलायन्सनं पुढाकार घेतलेलाच आहे आणि आजही रिलायन्स या कामात पुन्हा एकदा जोरानं पुढं आले आणि शेवटी यांचा आदर्श घेऊन इतर सेवाभावी संस्थांनी, मोठ्या सेवाभावी संस्थांनी पण या संकट काळामध्ये योगदान देणं आवश्यक आहे. कारण अशा काळामध्ये लोकांना आधाराची गरज आहे, लोकांना बेडची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे आणि मला वाटतं आपल्या देशात, मुंबईत, महाराष्ट्रात माणुसकी खूप आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सेवाभावी भावनेतनं या ठिकाणी मदत करताना लोक दिसत आहेत आणि रिलायन्सला बी मनापासून धन्यवाद देतो. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.